राज्यातील 72 अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा प्रकार जो आहे तो दैनिक आपलं महानगरनं सर्वप्रथम उघडकीस आणलेला आहे आणि या बातमीमुळे संपूर्ण राज्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। मुंबईतील एका बड्या नेत्याने या संदर्भातला एक मोठा खुलासा केलेला आहे। विशेष म्हणजे जे 72 अधिकारी या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्याचं सांगितलं जातं त्यामध्ये नाशिकच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा देखील सहभाग असल्याचं समोर आलेलं आहे। एकूणच या संदर्भात जर माहिती घेतली असता ठाणे पोलिसांकडे 3 अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये तक्रार दाखल केलेली आहे। खरं म्हणजे या प्रकरणाचा गेल्या 2 महिन्यांपासून दैनिक आपलं महानगर मागावर होतं आणि ज्या पद्धतीनं माहिती समोर येते त्यामध्ये असं समजतंय की नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचं यामध्ये समोर येत आहे। त्यामुळे आता तपास यंत्रणांसमोर एक मोठ्या चौकशीचं एक मोठं आव्हान या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। खरं म्हणजे हा प्रकार जो आहे गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता। खरं म्हणजे हा हनी ट्रॅप आहे की यामध्ये काही महिला आता पुढे येतील किंवा काय ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता पोलीस यंत्रणांना करावी लागणार आहे। खरं म्हणजे तसं जर पाहिलं तर नाशिकमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचं बोललं जातं। यामध्ये हॉटेल चालकाचा देखील कुठेतरी हात होता का असा देखील संशय पोलीस प्रशासनानं वर्तवलेला आहे। परंतु जर या घटनेचा मागोवा घेतला असता एक असं लक्षात येते की या प्रकरणामध्ये नाशिकच्या प्रकरणामध्ये खास करून जर सांगायचं झालं तर एक महिला जी आहे ती पोलीस आयुक्तांकडे देखील या संदर्भामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेल्याचं कळतंय। परंतु ही तक्रार दाखल झाली की नाही हा तपासाचा भाग असू शकतो। त्यानंतर अंबड पोलीस असेल, मुंबई नाका पोलीस ठाणे असेल या पोलिसांकडे देखील सदर महिलेनं दाद मागितल्याचं देखील समजतंय। परंतु आता एकूण जे हे काही प्रकरण समोर येतंय त्यामध्ये अधिकाऱ्यांना यामध्ये अडकवलं गेल्याचं देखील यामध्ये लक्षात येते। केवळ नाशिकच नव्हे तर राज्यभरातील 72 मोठे अधिकारी जे उच्चपदस्थ अधिकारी मानले जातात त्या अधिकाऱ्यांना या प्रकरणामध्ये अडकवल्याचं एकूणच प्रकरण समोर येते। त्यामुळे पोलिसांसमोर आता चौकशीचं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। खरं म्हणजे आपण जर नाशिकमधल्या अलीकडच्या जर घटना आपण बघितल्या तर जिल्हा परिषदेमध्ये नुकतंच एक प्रकरण उघडकीस आलं। त्या प्रकरणामध्ये सुमारे 30 महिलांनी महिला आयोगाकडे आपल्या लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केलेली आहे। अर्थात या प्रकरणामध्ये कितपत सत्य आहे कितपत तथ्य आहे हे चौकशीनंतर समोर येईलच। परंतु जिल्हा परिषदेच्या त्या अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे आणि एकूणच जी काही कारवाई सुरू आहे त्यानंतर लगोलग हे प्रकरण समोर येते। नाशिकचा एक मोठा अधिकारी यामध्ये अडकल्याचं समजतंय परंतु या अधिकाऱ्याकडून अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा पुष्टी जी आहे ती दिली जात नाही। परंतु जी काही माहिती आपल्या सूत्रांकडून मिळते त्या अधिकाऱ्याकडून ठाणे पोलिसांकडे या संदर्भातला एक तक्रार अर्ज देखील दाखल केल्याचा वृत्त आपल्यापर्यंत आलेला आहे। मुंबईमधील एका बड्या नेत्यानं या संदर्भातला एक मोठा खुलासा यामध्ये केलेला आहे आणि दैनिक आपलं महानगरनं या संदर्भातलं हे प्रकरण उघडकीस आणलेलं आहे। खरं म्हणजे या प्रकरणाला अनेक कंगोरे असू शकतात। यामध्ये या अधिकाऱ्याचा समावेश होता की नव्हता हा तपासाचा भाग असू शकतो। परंतु दुसरीकडे ज्या पद्धतीनं हे प्रकरण समोर आणलं जातं आहे कारण जी महिला तक्रारदार महिला आहे तिच्याकडून काही व्हिडिओ आहेत असा देखील आरोप केला जातो आहे। परंतु अद्यापपर्यंत ते व्हिडिओ समोर आणले गेलेले नाही आहेत। त्यामुळे कुठेतरी ब्लॅकमेलिंग केलं जाते काही अधिकाऱ्यांना असा देखील संशय येतो आहे। दुसरीकडे ज्या हॉटेलमध्ये हे प्रकरण घडलं त्या हॉटेल चालकाचा यामध्ये कुठे सहभाग आहे का, त्या अधिकाऱ्यांना कुठेतरी अडकवण्याचा यामध्ये त्यांचा काही कट आहे का हे देखील आता तपासामधूनच समोर येईल। त्यामुळे आता हळूहळू कोण अधिकारी यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येतात हे देखील बघणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।